नमस्कार, मी प्रमोद. या आठवड्याच्या आर्थिक घडामोडी सांगणारा मित्र. आज 1 एप्रिल 2026 पासून आर्थिक आणि टॅक्सेशनच्या जगतात काय काय बदल झालेत याचा भाग 2 मी सांगत आहे. सगळ्यात पहिले आपण समजूया इन्कम टॅक्समध्ये काय बदल झाले आहेत. इन्कम टॅक्स ॲक्ट 1961 हा आता संपलेला आहे. त्याच्या जागी इन्कम टॅक्स ॲक्ट 2025 आलेला आहे. यामध्ये सगळ्यात मोठा बदल झाला म्हणजे पूर्वीचे इन्कम टॅक्स आपण जेव्हा रिटर्न्स भरतो किंवा इन्कम टॅक्सबद्दल बोलताना एक फायनान्शियल इयर आणि एक असेसमेंट इयर अशा 2 टर्म्स सारख्या आपल्या तोंडी असायच्या किंवा आपल्या CAच्या तोंडी असायच्या. या दोन्ही आता संज्ञा या कालबाह्य झाल्या असून आता फक्त टॅक्स इयर हे असं विशेषण राहिलेलं आहे. ज्या वर्षीचं तुम्ही टॅक्स भरणार आहे तेवढा टॅक्स इयरच फक्त आपण म्हणायचं आहे. असेसमेंट इयर किंवा फायनान्शियल इयर असा भेद त्याच्यात आता राहिलेला नाही आहे. त्याच्यानंतर जो काय आपला फॉर्म 16 असतो सॅलरीड एम्प्लॉईजसाठी तो आता फॉर्म 130 झालेला आहे. हे झाले ठळक बदल. त्याच्यानंतर इथून पुढे आता जो काय टोल टॅक्स आहे आपल्याला टोल टॅक्स आता कुठेही कॅशमध्ये कोणीही घेणार नाही. त्याच्यासाठी गाडीला फास्टॅग असणं गरजेचं आहे. फास्टॅग असल्याशिवाय कोणताही टोल आपल्याला पास करता येणार नाही आणि त्या फास्टॅगला देखील आता एक ॲन्युअल फीस असणार आहे. याच्यानंतर तिसरा बदल झालेला आहे की आपल्या जे काही तिकीट कॅन्सलेशनचे रूल्स आहेत भारतीय रेल्वेचे, याच्या आधी आपण 4 तास आधीपर्यंत तिकीट कॅन्सलेशन करू शकत होतो आणि त्याचा रिफंड काही प्रमाणात रिफंड मिळत होते. आता ही मर्यादा 4 तासावरून 8 तासापर्यंत आलेली आहे. म्हणजे चार्ट पूर्ण व्हायच्या आधी, चार्ट बनवायच्या आधी आपलं तिकीट कॅन्सल होईल आणि त्याच्यानंतर वेटलिस्टवरचे लोक तिकीट कन्फर्मेशनचा मार्ग त्यांचा मोकळा होईल. यामुळे लास्ट मिनिट्सला लोकांना तिकीट मिळतील आणि जे स्टेशनवर जाऊन TCच्या मदतीने नंतर तिकीट सीट मॅनेज करत होते किंवा सीट ॲडजस्ट करत होते या प्रवृत्तीला आता बराच आळा बसणार आहे. याच्यानंतर तात्काळ तिकीटचे जे काय कॅन्सलेशन असेल तर तात्काळ तिकीटच्या कॅन्सलेशनला आता कोणताही रिफंड पूर्वी पण नव्हता, आताही असणार नाही. त्यामुळे हे असे नियम आता बरेच बदललेले आहेत. तुम्ही इथून पुढे गॅस बुकिंगचे पण नियम या युद्धजन्य परिस्थितीमुळे बदलले आहेत. त्याच्यानंतर अनेक गोष्टी चेंजेस आहेत बँकामध्ये. तर आपण सर्व आपल्या जे काय आपण व्यवहार करतो ते सर्व माहिती करून करावा आणि इथून पुढे सर्व काही गोष्टी व्यवस्थित माहिती असल्याशिवाय करू नयेत. माझं हे शॉर्ट विवेचन तुम्हाला कसं वाटलं जरूर सांगा. आवडलं लाईक करा, शेअर करा. थँक्यू.